सतीश भोसले याचा अटकपूर्व जामिनासाठी सध्या अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। महत्त्वाची अपडेट आपण सध्या बघू शकतो। खरं तर मागील 5 दिवसापासून सतीश भोसले हा फरार दिसतोय। सध्या पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे। अनेक नवनवीन व्हिडिओ त्याच्या संदर्भातले आपण समोर आल्याचं बघितलेलं होतं। पहिला व्हिडिओ आपण बघितला जेव्हा त्यानं ही मारहाण केलेली होती, त्या व्हिडिओपासून तो फरार होता आणि सतीश भोसलेने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केलेला आहे। बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये सतीश भोसले यांना हा अर्ज दाखल केला। सतीश भोसले याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार अशी माहिती हाती आली आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, महत्त्वाची आणि मोठी अपडेट ही म्हणावी लागेल, सतीश भोसलेचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज बघायला मिळतोय। नक्कीच गौरी, सतीश भोसलेवर शिरूरच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आणि आता या प्रकरणात पोलीस त्याचा शोध घेत असले तरी गेल्या 5 दिवसापासून तो पोलिसांना मिळून आलेला नाहीये। पोलीस त्याला शोधण्यात अपयशी ठरले आहेत। दुसरीकडे आता कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू आहे। सतीश भोसलेनं आपल्या वकिलामार्फत बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज देखील दाखल केलाय आणि आता या प्रकरणाची सुनावणी उद्या म्हणजेच 12 मार्च रोजी होणार आहे। आता यावेळी न्यायालय त्याला जामीन मंजूर करतं की जामीन त्याचा फेटाळतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुर्तास मात्र बीड पोलीस जे आहेत ते सतीश भोसलेचा शोध घेत आहेत, परंतु तो मात्र त्यांना मिळून येत नसल्यानं याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। गौरी, नक्कीच उद्याच्या दिवशी नेमकं काय घडतं सुनावणी दरम्यान हे बघणं महत्त्वाचं असेल। उदय, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सतीश भोसले याच्या अटकपूर्व जामिनासाठी हा अर्ज आपण बघू शकतोय। सतीश भोसले याच्या वकिलांना हा अर्ज दाखल केलेला आहे। उद्या त्या संदर्भातली सुनावणी पार पडणार असल्याची माहिती मिळते। उद्या नेमकं काय घडतं हे बघणं महत्त्वाचं असेल।